किती वेळ आईला फोन करून झाला, पण ती उचलत नाही म्हटल्यावर अभयची घालमेल चांगलीच वाढली. 6 महिने पण झाले नव्हते वेगळं राहायला जाऊन. मेधाची बदली झाली. तिचं ऑफिस लांब गेलं, त्यामुळे नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला. मुलांच्या शाळा, ट्युशन, क्लास देखील जवळ पडेल अशाच ठिकाणी एकाच शहरात अर्ध्या एक तासाच्या अंतरावर घर घेतलं. अभय आणि मेधाने खूप समजावलं आईला सोबत राहण्यासाठी, पण आईने हट्ट काही सोडला नाही. जुनं घर, बाबांच्या आठवणी, आजूबाजूची माणसं, सगळं कम्फर्ट सोडून तिला यायचंच नव्हतं मुळी. आईची सगळी सोय करूनच दोघे नवीन घरात शिफ्ट झाले. अभय आणि मेधा रोज न चुकता फोन देखील करायचे आईला आणि कन्व्हिन्सही करायचे खूप, पण आई आपल्या मतावर ठाम होती. आईने फोन नाही उचलला म्हणून अभयने सकाळीच मेधाला कळवलं होतं. कामाच्या गडबडीत विसरला तो, पण ऑफिसमधून निघताना त्याने पुन्हा आईला फोन केला तर फोन बंद आला. शेजारी देखील कोणी फोन उचलला नाही. कितीही नाही म्हणलं तरी शंकेची पाल मनात चुकचुकतेच. सगळ्यांचा विचार करताना त्याने गाडी सरळ आईच्या घराकडे वळवली. अगटीत हा शब्द पण इतका जीवघेणा असतो, सतत भीती घालणारा, सैरभैर करणारा. विचारांच्या नादात नेमक्या 2 बिल्डिंग पुढेच निघून गेला अभय. चिडचिड, काळजी, भीती सगळं कसं कुत्सित हसत आहेत आपल्याकडे पाहून असं वाटलं त्याला. चटकन युटर्न मारला गाडीला, तसा मागून येणारी एक शिवी हसडून गेली त्याला. अभयने टर्नवरूनच आईच्या घराकडे पाहिलं. फ्लॅटचे सगळे लाईट बंद दिसले. गाडी व्यवस्थित पार्क देखील न करता त्याने पटकन उतरून घर गाठलं. बेल वाजवली. बऱ्याच वेळा वाजवून देखील कुणी उघडत नाही म्हटल्यावर आता मात्र तो चांगलाच भेदरला. पुन्हा तेच अघटिताचं भूत मानगटीवर बसलं त्याच्या. शेजारच्याने बेल वाजवली. पाध्ये काकांनी दार उघडलं. हसून स्वागत करणार तोच अभयने आई आहे का विचारलं. आणि ती दुपारपासून फोन उचलत नसल्याचं सांगितलं. काका म्हणाले, आम्ही दिवसभर नव्हतो, आत्ताच येतोय बघ. ही जाणारच होती तुझ्या आईकडे आत्ता, असं म्हणत तेही डोकावले दारातून बाहेर आणि सौने हाक मारली. काका दार तोडायचं का हवालदिल होत अभय म्हणाला. हो, पण एकदा मेधाला फोन करतोस का, काकांनी अभयला आत घेत विचारलं. सकाळी ती पण म्हणाली आई फोन उचलत नाही म्हणून. असं म्हणत त्याने फोन पाहिला तर मेधाचे खूप मिस कॉल होते आणि मेसेज पण. भीती माणसाचा विचार करण्याची शक्तीच गिळून टाकते. मेधाचा मेसेज होता. काय असेल मेसेजमध्ये ही सुद्धा भीती बाळगून थरथरच अभयने मेसेज वाचला. किती फोन केले तुला, आईला मी घरी आणले इकडे. सी इज फाईन, डोंट वरी. मेधाचा मेसेज होता. इतका वेळ मोठीत ठेवलेला कसला दाबलेल्या जीवाला मोकळं वाटलं. खरं पण आई डोळ्याला दिसेपर्यंत काही चेन पडणार नव्हतं अभयला. काका आई तिकडे आहे घरी. मेधाचा मेसेज आहे. मीटिंगमध्ये फोन सायलेंट मोडवर होता, काढायलाच विसरलो हां. सॉरी हां, अभय घराबाहेर पडत म्हणाला. पाध्ये काका पुढं काय बोलणार इतक्यात अभय एकजिना उतरला सुद्धा. काका देखील समाधानाने हसले. गाडीनं घराकडे वेग घेतला, पण अजून अभयची धडधड काही थांबत नव्हती. आईचं फोन न उचलणं, त्याची अनामिक भीती, घालमेल, या सगळ्यात साधं मेधाशी कन्फर्म करायचं सुद्धा त्याच्या डोक्यात आलं नाही. अभयचं काळजी करणं स्वाभाविकच होतं. इतक्या वर्षात आईला एकटं सोडून राहायची वेळच आली नव्हती कधी. आणि 2च वर्षापूर्वी बाबा अचानक गेले. सावरायचं म्हणजे तरी काय करायचं. माणूस कायमचं सोडून गेला तरी त्याचं आपल्या आयुष्यातलं अस्तित्व संपत नाही ना. उलट ते आठवणीतून, भासातून, मनातून अधिक प्रकर्षाने जाणवतं. अभय मुळातच हळवा, त्यात केवळ परिस्थितीने एका गावात असून वेगळं राहावं लागत होतं. बायको, मुलं आणि इकडे आई असे दोन्ही तराजूचे जीवाचे 2 तुकडे झुकतं माप द्यायचं तरी कोणाला. तरी सारासार विचार करून सगळे ऑप्शन तपासूनही हा वेगळा राहण्याचा निर्णय घेतला. खरं पण आपण किती मोठं झालो वयाने, कर्तृत्वाने, तरी आईने बाळा म्हणून हाक मारलेली तिचा आजूबाजूचा वावर परत बाळ बनायला भाग पाडतोच की. आईचं एका डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन अजून ड्यू होतं. अंधुक दिसत होतं तिला. त्यात शुगर नावाची जीवाभावाची मैत्रीण होतीच. अभयच्या गाडीने वेग आणि विचारांनी वेग घेतला. खिडकीतून येणारं वारं, डोळ्यातून गालावर उघडणाऱ्या पाण्याची पिछाहाट करण्यात व्यस्त होतं. आई डोळ्याला दिसेपर्यंत त्याला हायसं वाटणारच नव्हतं. अभय पोहोचला, तोच गाडी पार्क केली. लिफ्टचं बटन दाबलं, पण ती खाली येईपर्यंत सुद्धा त्याला धीर धरवत नव्हता. शेवटी 2-3 पायऱ्या गाळत धावतच तो त्याच्या 5व्या मजल्यावरच्या फ्लॅटजवळ येऊन थांबला आणि नेहमीप्रमाणे 6 सेन्स असणाऱ्या 7 वर्षाच्या धकटीने याने बेल वाजण्याच्या आधीच दार उघडलं. त्या भीतीच्या ब्रह्मराक्षसाला मागे टाकत, धापा टाकत अभय सरळ घरात शिरला. बाबा आज नेहमीप्रमाणे हसला नाही. पाहिलं पण नाही म्हणून धाकटी जरा हिरमुसली. अभयची नजर फक्त आईचा शोध घेत होती. आणि आई दिसली, भाजी निवडत, आवडीची मालिका पाहत निवांत बसलेली. इतका वेळ आईने फोन उचलला नाही म्हणून तिला जरा सुनवायचंच असं ठरवूनच आलेला अभय आईला बघताच पटकन तिच्या शेजारी जाऊन बसला.
आणि इतक्या वेळ संयमाला घातलेला समजूतदारपणाचा बांध फुटला. कोण म्हणतं पुरुष रडत नाही किंवा मग त्यांनी रडूच नाही? का दरवेळी खंबीरपणाच्या आड हळवं मन लपवावं त्याने? आईसाठी हळवा झालेला अभय मेधाने याआधीही पाहिला होता, पण आज काहीतरी वेगळीच पण रास्त भीती अभयच्या डोळ्यात तिने पाहिली. आईने अभयच्या पाठीवरून हात फिरवून विचारलं त्याला, काय झालं अभि? अगं मी सकाळपासून फोन केलास, उचलला नाहीस. मेधाही म्हणाली, तिचं देखील बोलणं नाही झालं. कामाच्या गडबडीत दिवसभर राहून गेलं, पण ऑफिसमधून निघताना मात्र खूप अनामिक भीती पाठ सोडत नव्हती. काळजी वाटली ग तुझी. सरळ घर गाठलं तर लाईट बंद, दार नाही उघडलं कोणी. पाद्य काका काकू त्यांना पण काही माहीत नव्हतं. सैरभैर झालो अगदी. मेधाला फोन करायला फोन हातात घेतल्यावर समजलं तू इकडे आहेस. आई फोन उचलत जा गं माझा. नाही नाही ते विचार येतात डोक्यात. आहे तसं व्यक्त झाला अभय. डोळ्यातील रागाने तर आईला सुखरूप बघून शास्त्र टाकली होती. अश्रूच्या वाटे आता काळजी आणि फक्त काळजी वाहत होती. माझं देखील अगदी सकाळी तसंच झालं. ऑफिसमधून हाफ डे टाकून सरळ घरी गेले तर मेधा सांगत होती. तिला तोडतच आईने बोलायला सुरुवात केली. अरे तो फोन पडला खाली आणि त्याची बॅटरी बाहेर आली. आता मला कुठलं ते परत जोडायला जमते. त्यात आज नेमकं कोणी मदतीला नाही. ठेवला तसंच फोन आणि लागले कामाला. पण त्या तेवढ्या वेळात किती आणि काय काय विचार आले डोक्यात आई. मग मी सरळ बॅग भरली आणि घेऊन आले आईंना घरी. मेधा बोलत होती. मुलांनी मला आई हाक मारली की सैरभैर होतो अभय. त्याची नजर तुम्हाला शोधत राहते. नाळ तुटली की दोन शरीरं वेगळी होतात, मन मात्र कायमची जोडलेली जातात. मलाही ऑफिसमधून आल्यावर पोरं सुखरूप दिसेपर्यंत चैन नाही पडत. मेधाने पोरांकडे एक दृष्टी टाकत डोळे टिपले. म्हणून मी आज हट्ट मांडला. म्हटलं आईचा हट्ट मोठा की माझा ते बघूच. मेधा बोलली. आणि मग काय भराभर हिने माझं गरजेचं सामान भरलं बॅगेत आणि चलाच म्हणून मागे लागली. म्हटलं अगं शिरा करायला घेतलाय, 2 घास खाऊन तरी जा. तर म्हणाली मी जाणारच नाही आणि तुम्ही नाही आलात तर आम्ही कायमचे शिफ्ट होऊ परत. मुलांच्या हट्टापुढे काही चालतं का आमचं? आईने मेधाच्या पाठीवरून धपाटा वाजा हात फिरवत म्हटलं. मुलं स्तब्ध होऊन पाहत होती. थोरल्याला बरंच समजलं होतं. धाकटीच्या डोळ्यात अमाप प्रश्न, उत्सुकता. संस्कार म्हणजे तरी अजून काय? शिकवण्यापेक्षा स्वाभाविक कृतीतून दाखवण्याची गोष्ट असते. मग चांगले आदर्श घेण्यासाठी मुलांना फक्त पुस्तकच वाचा हे सांगण्याची वेळच येत नाही. वेचतात मुलं मग आजूबाजूचे प्रेमळ प्रसंग. सगळ्यांचे डोळे एव्हाना सुकले होते, पण मनात झिरपलेला ओला आजन्म आर्द्र राहणार होती. येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक आपुलकीची स्मरणिका होणार होती. मेधाने पटकन आतून आईने घरी बनवलेल्या शिऱ्यांचा डबा आणला. उघडला तर आनंद घरभर हसताना दिसला. अगदी त्या शिऱ्यासारख्या निव्वळ, गोड आणि हवाहवासा. मित्रांनो, मुलाचा आणि आईचा हा भावनिक प्रसंग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.